अनपेक्षितपणे एखादी गोष्ट घडते तेव्हा वा रे वा. नमस्कार मंडळी, मी शुभांगी. आज ना सहजच कोल्हापूरमध्ये आले होते, तेव्हा मला ना पॅलेसला जायला भेटलं. माझं तसं कामही पॅलेसच्या जवळच होतं. मग म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. पण मी कोणत्या पॅलेसला आलेले आहे ते मात्र मी तुम्हाला सांगणार नाहीये, ते तुम्ही ओळखायचं आहे. मुलांची सहल वगैरे, छोट्या छोट्या मुलांची सहल वगैरे आली होती. छान वाटलं. मी काय आतमध्ये जाणार नाहीये, कारण की थोडीशी धावती फेरी म्हटलात तरी चालेल. 3:45 वाजलेले आहेत. मी जेव्हा आता आले इथे, तेव्हा तिथे पॅलेसच्या वरच्या घड्याळातच तुम्ही बघू शकता किती वाजलेले आहेत ते. तर ह्या पॅलेसचं नाव तुम्ही ओळखायचं आहे. मी, भक्ती आणि मिस्टर असं आमच्या तिघांचा हा 2 व्हीलरवरून छोटासा ट्रिप म्हटलात तरी चालेल, किंवा असं सहजच फेरफटका म्हटलात तरी चालेल. जेव्हा ना असं मी विचार करून येते की बाबा चला आज कुठेतरी व्हिडिओ बनवायला जाऊया, तेव्हा काही गोष्टी घडत नाहीत. आणि आज ना मला यायचं नव्हतं इथे, आणि आज व्हिडिओ वगैरे काही बनवण्याचा असा पण काही हेतू नव्हता. सहजच बनवला. आज भक्तीचा मूड होता व्हिडिओ बनवायचा, पण माझा नव्हता. का सांगू का, आम्ही ना हॉस्पिटलमध्ये गेले होते, मी, भक्ती आणि मिस्टर. आणि हॉस्पिटलमध्ये जाता असं काय फारसं आवरून वगैरे जाता येत नाही. आणि माझे व्हिडिओ ना जेव्हा मी न आवरता केलेले असतात ना, ते कसं तरी दिसतात. त्याच्यामुळे माझा मूड नव्हता की व्हिडिओ वगैरे असं काय बनवायचा. तर बघा ना माझा लुक कसा आहे. आवडतो का तुम्हाला असा लुक? नसेलच कदाचित. तर असो, तर मी आता सांगते तुम्हाला की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगत आहे की मी आत्ता भक्तीला सांगत होते की इथं जर तुझी ट्रिप आली तर तू ह्याच्यातलं काय पाहशील, पहिलं काय बघशील, काय शिकशील, हे मी तिला विचारत होते. तिचे पप्पा पण तिला सांगत होते काय 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 काय. मी थोडंसं त्यांच्यापासून लांब आले, कारण की त्या दोघांचं जर तुम्ही बोलणं, दोघांचं म्हणण्यापेक्षा तिघांचं जर बोलणं तुम्ही ऐकलत ना, बघा 3:45 वाजलेत, ऐकलात ना, तर त्यांचे डिस्कशन एवढे मोठे मोठे असतात की नाही विचारू नका. आणि काही कामाचे पण नसतात, उगाच आपलं हे आणि ते असं चाललेलं असतं. त्याच्यामुळे मी ते त्यांच्यापासून थोडीशी लांब आले. आणि असं हे सगळं दृश्य आहे मस्तपैकी. आज गर्दी जरा जास्तच दिसते. आणि मी जेव्हा पावसाळ्यात आले होते तेव्हा सगळीकडे हिरवं 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 असं होतं, पण आता सगळं स्वच्छता वगैरे करून मला वाटते बहुतेक ते हिरवं गवत वगैरे असतं ना, ते सगळं लावायचं वगैरे चाललंय, सगळी माती वगैरे भिजवायची. आणि त्याच्यातलं एक सुंदरचं हे फूल, छोटंसं झाड आहे पण फूल मात्र छान आलं होतं. आणि ऊन ना बरोबर माझ्या तोंडावरतीच पडत होतं, त्याच्यामुळे कॅमेरावरती थोडंसं ब्लर पण येत होतं आणि ऊन सगळ्या बाजूनच असं येत होतं. त्याच्या कोवळं ऊन असतं ना, अशा प्रकारचं हे ऊन असं 3:45चं ऊन आहे. सकाळपासून असं मळब होतं आणि आत्ता थोडंसं ऊन आलं, त्याच्यामध्ये अंगाला शेकल्यानंतर चांगलं पण वाटायला लागले, पण व्हिडिओचं थोडंसं ब्लर वाटायला लागले. मग ठीक आहे म्हटलं असो. तर मुलींनी मला इथं थोडंसं बोलल्या, पण मॅडम मी ना थोडंसं डॉक्टरसारखं दिसत होते. तर भक्ती पण बोलली आणि मला तिथं त्या 2 मुली पण बोलल्या की मॅडम तुम्ही डॉक्टर आहात? तर मी म्हटले नाही, ब्लॉगर आहे, यूट्यूबला व्हिडिओ बनवते. तिथे दोघींना सबस्क्राईब करायला लावलं आणि थोडंसं गप्पा चप्पा मारल्या त्यांच्याजवळ, आणि मग आलो तिथून पुढे. इकडे घोडागाडी वगैरे होत्या. बिचारा घोडा ऊन शेकत उभं राहिलाय. चलो आता ना भक्तीचं थोडंसं बघते आता काय काय चाललंय ते, कारण की हरण बघायची आहे भक्तीला. आणि मी पण ती बरीच जर बघितली नव्हती, पावसाळ्यात बघितली होती हरण वगैरे, तर ते पण थोडंसं बघायचं होतं. तर अशा पद्धतीने आमचा ना छोटासा व्हिडिओ झाला. आणि अनपेक्षितपणे हा व्हिडिओ घडून गेला. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही इथे आला होतात का, किंवा इथं आल्यानंतर असं काय पाहिलात ते तुमच्या मनाला एकदम भावून गेलं. तर मी इथे ना हरण, एक ते उगाच इकडे तिकडे नाचत होते हरण ना. एकतर माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण कॅमेरामध्ये कॅप्चर पण होत नव्हती ती. आणि ह्या इकडे सगळ्यात दिसत आहेत ना, तर बसल्यात, निवांत बसलेत. एकटीच, ही बघा, ही एकटीच उभी आहे, बाकी सगळ्या निवांत बसले. त्याच्यामुळे मला असं फारसा चांगला व्हिडिओ त्यांचा घेता आला नाही. तर अशा पद्धतीने छोटीशी आमची ट्रिप झाली. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि एक वेळ नक्की व्हिजिट द्या. कमेंट करून सांगायला विसरायचं नाही की मी कोणत्या पॅलेसला आलेली आहे, त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. मग तुम्हाला मी सांगते की हेच आहे की दुसरं कोणतं आहे, त्याचं नाव वगैरे दुसरं काय असेल तर मी कमेंटला रिप्लाय नक्की देईन. खरंच सांगते.